महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाले। याबाबत अधिक माहिती अशी की शहापूर येथे आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आदिवासी विकास विभागाच्या मुख्याध्यापकांचे महाराष्ट्र राज्य संघाचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 13 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असून दिनांक 13 जानेवारी शनिवार रोजी संकुलाच्या हॉलमध्ये प्रथम दिवशी उद्घाटन संपन्न झाले। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, मंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार दौलत दरोडा, अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती समिती महाराष्ट्र राज्य, आमदार निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघ, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण शिक्षक मतदारसंघ, आदर्श ग्राम समिती सदस्य माननीय भास्करराव पेरे पाटील, अधिवेशन आयोजक माननीय वामनराव वांगणे साहेब, विभागीय अध्यक्ष माननीय गणेश गावडे साहेब आणि सोनवणे साहेब, शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाच्या प्रथम दिवसाचं उद्घाटन संपन्न झालं। यावेळी आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेशजी जाधव साहेब, अभियांत्रिकी प्राचार्य डॉक्टर डी शिंदे, प्राचार्य आशिष काटे, पंकज बडगुजर आणि स्थानिक व्यवस्थापन समितीचे विश्वस्त अनंत गायकवाड, प्रवीण मोरे आदींनी प्रमुख अतिथींचं स्वागत केलं। यावेळी मान्यवरांनी अधिवेशनाचा प्रमुख उद्देश 2 दिवसीय अधिवेशनामध्ये आश्रमशाळेतील शिक्षण व्यवस्थापनात मुख्याध्यापकाची भूमिका, आश्रमशाळा गुणवत्ता वाढ व सर्वांगीण विकास कार्यक्रम, मुख्याध्यापक शालेय प्रशासन व व्यवस्थापन या विषयावरील परिसंवादात आश्रमशाळा विकास या विषयावर 2 दिवस मंथन होणार आहे। सर्वच अतिथी मान्यवरांनी आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचं भरभरून कौतुक केलं असून आत्मामालिकच्या कार्याची स्तुती करत एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरवोद्गार काढलेत। आत्मामालिकच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कौतुक देखील त्यांनी केले आणि शैक्षणिक विकासाबरोबर आध्यात्मिक विकासाचं कार्य संस्था करत आहे याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे गौरवोद्गार प्रमुख अतिथींनी काढलेत। यावेळी राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनाला विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि सर्व विश्वस्त मंडळाने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण चौबेंसह संपादक सागर आहिरे, शहापूर।